नमस्कार मित्रांनो. बीड जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला मुळापासून हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी ब्रेकिंग न्यूज या क्षणी आपल्या हाती येत आहे. ज्या घटनेची बीडमध्ये केवळ दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, तीच भीती आता खरी ठरली आहे. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि प्रशासनाचे वाभाडे काढणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात आरोपी वाल्मिक कराड हा बीडच्या मध्यवर्ती कारागृहातून काल मध्यरात्री अत्यंत रहस्यमयी पद्धतीने फरार झाला आहे. अतिशय कडेकोट आणि अभेद्य मानल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहातून एवढ्या गंभीर आणि हाय प्रोफाईल गुन्ह्यातील आरोपी पसार झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कारागृह सुरक्षेवर आता एक फार मोठे आणि गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा केवळ एका कैद्याचा पळ काढण्याचा प्रकार नाही, तर ही संपूर्ण राज्याच्या न्यायव्यवस्थेची उडवलेली क्रूर थट्टा आहे. मकोकासारख्या अत्यंत कडक कायद्याअंतर्गत गजाआड असलेला हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातोच कसा, हा सध्याचा सर्वात मोठा तपासाचा विषय बनला आहे. या संपूर्ण थरारक घटनेचा घटनाक्रम अतिशय लॉजिकल पद्धतीने समजून घेणे गरजेचे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीलायक आणि प्राथमिक माहितीनुसार काल रात्री 2च्या सुमारास हा संपूर्ण कट प्रत्यक्षात उतरवला गेला. रात्रीची वेळ, कारागृहातील ड्युटीवर असलेल्या रक्षकांची बदलणारी शिफ्ट आणि आजूबाजूला असलेला मिट्ट काळोख, या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करूनच या पळवून नेण्याची स्क्रिप्ट आधीच तयार केली गेली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जन रस्त्यावर एक संशयित कार आधीच उभी करून ठेवण्यात आली होती. वाल्मिक कराड आपल्या बराकमधून बाहेर कसा आला, त्याने कारागृहाच्या आतील अनेक सुरक्षा अडथळे कसे पार केले आणि तो मुख्य भिंतीपर्यंत कसा पोहोचला, हे अद्याप एक मोठे गूढ आहे. कारागृहाच्या आतील काही भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संगनमल्याशिवाय एवढे मोठे धाडस करणे कोणत्याही कैद्याला केवळ अशक्य आहे, हे एक उघड सत्य आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड बाहेर येताच त्या अज्ञात कारमधून अत्यंत वेगाने पसार झाला. जेव्हा कारागृह प्रशासनाला एका कैद्याच्या गायब होण्याची भनक लागली आणि सायरन वाजले, तोपर्यंत ती गाडी शहराच्या सीमा ओलांडून पसार झाली होती. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस दलात अक्षरशः भूकंप आला. मध्यरात्रीच राज्याच्या गृह खात्याला याची माहिती देण्यात आली आणि संपूर्ण जिल्ह्यात तात्काळ हाय अलर्ट जारी करण्यात आला. बीडला जोडणाऱ्या सर्व प्रमुख महामार्गांवर, राज्यमार्गांवर आणि अगदी छोट्या मोठ्या रस्त्यांवरही कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची कसून झडती घेतली जात आहे. वाल्मिक कराडच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल आणि पोलिसांची अनेक वरिष्ठ पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत. शेजारच्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज अतिशय बारकाईनं तपासले जात आहेत. असे असले तरी गुन्हेगाराने पळून जाण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडला असेल आणि त्याला आश्रय देणारे स्थानिक किंवा बाहेरील हस्तक कोण आहेत, याचा अद्याप कोणताही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बीड पोलिसांची सायबर सेलची टीम वाल्मिक कराडच्या संपर्कातील जुन्या लोकांचे आणि कारागृहातील रक्षकांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांवर आणि त्यांना मानणाऱ्या जनतेवर दुःखाचा आणि संतापाचा मोठा डोंगर कोसळले आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली होती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला कडक शिक्षा होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. न्याय मिळण्याच्या या प्रक्रियेत आरोपीचे असे राजरोसपणे पडून जाणे हे देशमुख कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. आज सकाळी गावात या घटनेची बातमी पसरताच लोकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. सामान्य जनतेच्या मनात आता पोलिसांबद्दल संताप आणि स्वतःच्या सुरक्षेबद्दल मोठी भीती निर्माण झाली आहे. जर तुरुंगात असलेले मोक्काचे आरोपी असे मोकाट सुटणार असतील, तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. सध्या कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीड कारागृहात धाव घेतली असून काल रात्री ड्युटीवर असलेल्या सर्व रक्षकांची आणि अधिकाऱ्यांची अत्यंत कडक शब्दात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेत ज्या कोणाचा निष्काळजीपणा किंवा जाणीवपूर्वक सहभाग उघडकीस येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. तरीही वाल्मिक कराडसारखा सराईत गुन्हेगार आता पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात कधी आणि कसा अडकणार, की तो राज्याच्या सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी झाला आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आम्ही या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील तपासावर आमची बारीक नजर ठेवून आहोत. बीड पोलिसांच्या तपासाची चक्रे आता अत्यंत वेगाने फिरू लागली आहेत. जसजसा दिवस पुढे सरकत आहे, तसतसे या थरारक पलायनाचे नवनवीन आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. वाल्मिक कराडसारखा सराईत आणि खतरनाक गुन्हेगार केवळ एका रात्रीत असा हवेत विरघळू शकत नाही, हे पोलिसांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे आता तपासाची दिशा
केवळ रस्त्यांवरील नाकाबंदीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तंत्रज्ञानाचा आणि सायबर सेलचा अतिशय खुबीने वापर केला जात आहे. काल मध्यरात्री 2 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बीड मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरातून जेवढे मोबाईल कॉल्स झाले त्या सर्वांचा डंप डेटा आता सायबर सेलच्या रडारवर आहे. हजारो मोबाईल नंबरची छाननी युद्धपातळीवर सुरू असून काल रात्री त्या परिसरात सक्रिय असलेल्या प्रत्येक अनोळखी नंबरचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. गुन्हेगारांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे मोबाईल फोन कारागृहाच्या परिसरातच फेकून दिले असावेत किंवा जाणीवपूर्वक बंद ठेवले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. तरीही या तांत्रिक तपासातून एखादा तरी महत्त्वाचा दुवा नक्कीच हाती लागेल, असा ठाम विश्वास तपास अधिकाऱ्यांना आहे. या व्यतिरिक्त आता सर्वात मोठा संशय बळावला आहे तो कारागृहाच्या आतील सुरक्षेवर. एका अत्यंत कडक सुरक्षेत असलेल्या कैद्याला एवढ्या सहजासहजी बाहेर काढण्यासाठी कारागृहाच्या आतील कुणाची तरी मोठी आणि भक्कम साथ असल्याशिवाय हे शक्यच नाही. हा साधा तर्क कोणताही सामान्य माणूस लावू शकतो. याच अनुषंगानं बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता थेट कारागृहातील कर्मचाऱ्यांवर आपला मोर्चा वळवला आहे. काल रात्री ड्युटीवर असलेल्या सर्व रक्षकांचे, अधिकाऱ्यांचे आणि अगदी सफाई कर्मचाऱ्यांचेही मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची अतिशय कसून चौकशी केली जात आहे. केवळ एवढेच नाही, तर या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचीही गुप्तपणे तपासणी केली जात असल्याची खात्रीलायक माहिती आमच्या हाती लागली आहे. वाल्मिक कराडला पळवून नेण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या खात्यात किंवा त्यांच्यापर्यंत रोख स्वरूपात काही मोठी रक्कम नुकतीच पोचवली गेली होती का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून अत्यंत बारकाईनं सुरू आहे. एक प्रकारे पोलिसांचा संशय आता व्यवस्थेतीलच काही काळ्या मेंढ्यांवर जाऊन स्थिरावला आहे. दुसरीकडे त्या रहस्यमयी काळ्या कारचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे. बीडमधून बाहेर पडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील, जसे की छत्रपती संभाजीनगर महामार्ग, धाराशिव आणि अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील सर्व टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज अतिशय सूक्ष्मपणे तपासले जात आहेत. पण वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी प्रमुख महामार्गांऐवजी ग्रामीण भागातील कच्च्या आणि निर्मनुष्य रस्त्यांचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. कदाचित काही अंतर पार केल्यानंतर त्यांनी आपली गाडी बदलली असावी आणि पोलिसांना भरकटवण्यासाठी ती काळी कार एखाद्या निर्जन ठिकाणी सोडून दिली असावी, अशीही एक लॉजिकल थिअरी आता समोर येत आहे. पोलीस आता बीड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावांमधील आणि धाब्यांवरील खासगी सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत. गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कुठे ना कुठे एखादी चूक नक्कीच करतो आणि बीड पोलीस नेमक्या त्याच एका चुकीच्या शोधात आहेत. या सर्व पोलीस तपासाच्या दरम्यान बीड शहरातील वातावरण मात्र अत्यंत तणावपूर्ण बनले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर जेमतेम शांत झालेले हे शहर आज पुन्हा एकदा संतापाच्या आगीत धुमसत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी आज सकाळपासूनच प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेचा निषेध करत जोपर्यंत वाल्मिक कराडला पुन्हा बेड्या ठोकल्या जात नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी ठाम भूमिका देशमुख यांच्या समर्थकांनी घेतली आहे. यामुळे प्रशासनावर आता दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. एकीकडे फरार आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान आणि दुसरीकडे संतप्त जनतेला शांत करण्याचे मोठे शिवधनुष्य. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की वाल्मिक कराड नक्की पळाला कुठे? तो अजूनही महाराष्ट्रातच लपून बसलाय की त्याने कर्नाटक किंवा तेलंगणाच्या सीमेत प्रवेश केलाय? त्याच्यासारख्या खतरनाक गुन्हेगाराला आश्रय देण्यामागे कोणत्या मोठ्या टोळीचा किंवा सिंडिकेटचा हात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की, वाल्मिक कराडचे हे पलायन संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे. जोपर्यंत हा गुन्हेगार पुन्हा गजाआड होत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासनाला शांत झोप लागणे कठीण आहे. बीड पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे. गुन्हेगारीच्या जगात ज्याला गोल्डन अवर्स म्हणजेच तपासाचे सुवर्णक्षण म्हटले जाते, ते अत्यंत मौल्यवान तास आता वेगाने हातातून निसटत आहेत. वाल्मिक कराडसारखा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या एक पाऊल पुढे राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे हे उघड आहे. जर तो राज्याच्या सीमा ओलांडून शेजारच्या राज्यांच्या गुन्हेगारी टोळ्यांच्या आश्रयाला पोहोचण्यात यशस्वी झाला तर त्याला परत आणणे हे कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्या एका मोठ्या चक्रव्यूहात अडकण्यासारखे होईल. त्यामुळे तपास यंत्रणांवर आता दुहेरी दबाव आहे. एकीकडे फरार आरोपीच्या मागावर राहणे आणि दुसरीकडे त्याच्या सुटकेसाठी आतून रसद पुरवणाऱ्या त्या अदृश्य हातांचा आणि भ्रष्ट प्रवृत्तींचा शोध घेणे. कारण जोपर्यंत या कटाचे मुख्य सूत्रधार उघडकीस येत नाहीत तोपर्यंत बीड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. या संपूर्ण थरारामध्ये एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट झाली आहे की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देत आहे. यांना न्याय मिळवून देण्याची लढाई
आता केवळ कोर्टाच्या 4 भिंतींपुरती मर्यादित राहिलेली नाही. हा लढा आता थेट व्यवस्थेतील त्रुटी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात जाऊन उभा राहिला आहे. आज सामान्य जनतेच्या मनात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी कायद्याचे हात खूप लांब असतात आणि गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून कायमचा सुटू शकत नाही. हा आजवरचा इतिहास आहे. वाल्मिक कराडच्या या फिल्मी स्टाईल पलायनाचा शेवटही अशाच एखाद्या नाट्यमय आणि धडक कारवाईनं होईल अशी आशा संपूर्ण महाराष्ट्र बाळगून आहे. पण तोपर्यंत अनेक लॉजिकल प्रश्न अनुत्तरित आहेत. वाल्मिक कराडला पळवून नेणारी ती रहस्यमयी काळी कार कुठे गायब झाली? कारागृहाचे दरवाजे रात्री 2 वाजता कुणाच्या इशाऱ्यावर उघडले गेले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण कटामागे असा कोणता मोठा चेहरा आहे जो अजूनही पडद्यामागे लपून बसला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमची टीम अतिशय बारकाईनं या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. जसा या तपासातील एखादा नवीन धागा किंवा एक्सक्लुझिव्ह माहिती आमच्या हाती लागेल तशी ती सर्वात आधी आणि पुराव्यांसह आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे? वाल्मिक कराडच्या या पलायनामागे तुम्हाला नक्की कोणाचे अदृश्य हात वाटतात? तुमच्या प्रतिक्रिया आणि तर्क खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सत्य, निर्भीड आणि तर्कावर आधारित बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया याच प्रकरणाच्या एका नव्या आणि खळबळजनक अपडेटसोबत. पाहत रहा आणि जागरूक रहा. धन्यवाद.